तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ असेल तो खूप महत्त्वाचा आहे. तर काही माझ्या ट्युशनच्या मित्रांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यांनी हा व्हिडिओ मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला जे साईन सांगणार आहे ते तुम्ही एका नोटबुकवर लिहायचे. ते लिहून कुठेतरी चिटकवा म्हणतो मी, आणि ते तुम्ही पाठ करा. तुमच्या खूप महत्त्वाचे आहे. आणि जसं की कोणी बाहेरून मुलं बघत असतील त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे की मॅथमध्ये कोणकोणते साईन यूज करतात आणि त्याचं आपल्याला दैनंदिन जीवनात कसा उपयोग पडणार व त्यांचा उपयोग कसा होणार ते आपण इथे पाहणार आहोत. तर मित्रांनो, सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह असतात. ते आपण कोणकोणते ते पाहूच. तर मी सांगितल्याप्रमाणे मी जे आता समोर साईन तुम्हाला देणार ते तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहून ठेवा आणि ते पाठ करा. तर आजचं आपलं जे पहिलं साईन आहे हे साईन सर्वांच्याच ओळखीचं असेल. या साईनला म्हणतात, सॉरी मित्रांनो, थोडं माझं पेन डिजिटल असल्यामुळे अक्षर एवढं चांगलं नाही येणार, पण तुम्ही समजून घ्या आणि लिहा परत. तर पहिलं आपलं साईन आपण याला म्हणतात पॉझिटिव्ह साईन आहे. याला पॉझिटिव्ह पण म्हणतात, किंवा आपण ॲडिशन साईन पण, किंवा आणखीन त्याला एक नाव पण आहे, त्याला प्लस पण म्हणतात. तर आपण या साईनला प्लस, ॲडिशन साईन किंवा प्लस साईन जी प्रक्रिया करतो त्याला पॉझिटिव्ह असं नाव आहे. तर हे साईन यूज कुठं होतं तर ते पहा. आपण कोणती गोष्ट एकाधिक मिळवणे म्हणजे ऍड करणे. सपोज समजा तुम्हाला मी सांगितलं की तुमच्याकडे 3 आंबे आणि तुम्हाला तुमच्या मित्राने अजून 3 आंबे आणून दिले. तर हे तुम्हाला टोटल सांगायचे असेल त्याच्यासाठी कोणतं साईन यूज करतात तर हे प्लसचं साईन यूज करत असतात. की 3 + 3 किती होतात तर 6. तुमच्याकडे किती आंबे होणार मग 6 आंबे. आंब्याचा सीझन चालू आहे म्हणून आंब्याचं एक्झाम्पल घेतलं. तर मित्रांनो, जे हे पहिलं साईन आहे तर तुम्ही एक काम करा, एक पेज घ्या, त्या पेजवर हे प्लस साईन असं एका कोपऱ्यात लिहा आणि त्याच्यानंतर हे नाव लिहा की पॉझिटिव्ह साईन. याला ॲडिशन पण साईन म्हणतात आणि प्लस पण साईन म्हणतात. आणि ते यूज कसं होतं तर तुम्हाला मी सांगितलंच की तुम्हाला समजा एखादी संख्या मिळवायची असेल, एकाधिक मिळवायची असेल तर त्यासाठी प्लस साईन वापरतात. तर आणखीन याचा उपयोग कुठे येतो तर आपण ॲम्ब्युलन्स मध्ये असं साईन बघत असाल, ॲम्ब्युलन्स ठिकाणी जिथे ॲम्ब्युलन्स उभी असेल किंवा जात असेल, तुम्ही हे साईन पाहिलं तर तिथं काय यूज होतं तर मित्रांनो, कोणाचा तरी जीव वाचवणे म्हणजे आपण एखादे मिळवणेच आहे ना, त्यासाठी ॲम्ब्युलन्स मध्ये पण हे साईन यूज करतात. तर पहिलं साईन माहीत झालं. तर पुढं साईन बघूया. त्याच्यानंतर मित्रांनो, या साईनले पण तुम्हाला म्हणजे पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत तुम्हाला जे विद्यार्थी असेल त्यांना हे साईन तर थोडं 4-5 साईन आहे स्टार्टिंगला, ते सर्व साईनना माहीतच आहे की कोणतं आहे. त्याच्यानंतर हे जे साईन आहे आपण याला निगेटिव्ह पण बोलतो. निगेटिव्ह साईन किंवा मायनस. आणि त्याच्यानंतर आपण याला सबट्रॅक्शन पण म्हणतो. सबट्रॅक्ट म्हणतो. स्पेलिंग बरोबर पहा, SUBTRACT, सबट्रॅक्ट, जर समजत नसेल तर. तर मित्रांनो, हे साईन आहे निगेटिव्हचं, त्याला आपण मायनस पण म्हणतो आणि याची जी मेथड असते त्याला सबट्रॅक्शन म्हणतात. सबट्रॅक्शन. तर याचा उपयोग कशासाठी होतो तर बघूया. आता आपण ते पहिलं पाहिलं की तो प्लस आहे, हा मायनस आहे, याला आपण मायनस, निगेटिव्ह आणि सबट्रॅक्ट मी सांगितल्याप्रमाणे म्हणू शकतो. तर याचा उपयोग आहे, आपल्याकडे पहिले 8 आंबे होते, मागचं उदाहरण, तुमच्याकडे आता 8 आंबे आणि तुमचा छोटा भाऊ आला तिथे आणि तुमची आई म्हणाली की त्याला पण काहीतरी, ते तुझ्या जवळचे 8 आंबे ना तर 4 आंबे त्याला दे. तर मग हे तुम्ही त्याला 4 आंबे दिले तर तुमच्याकडे टोटल आंबे किती राहणार. तर मग हे जे टोटल काढण्यासाठी म्हणजे कोणती गोष्ट घटवणे किंवा कमी करणे त्यासाठी आपण मायनसचं साईन यूज करणार आहे. तर हे असणार मायनसचं साईन. तर 8 मधून 4 गेले की 4 उरला. तर मग आपल्याकडे किती आंबे उरले 4 आंबे. तर अशा प्रमाणे आपण हे मायनसचं साईन यूज करू शकतो. पुढे साईन बघूया. हे सोपे साईन आपण फास्ट घेऊ, त्याच्यानंतर मग जे मोठाले साईन येणार आहेत ते महत्वाचे.
तर मित्रांनो हे पण तुमच्या माहित असेलच की कशासाठी यूज करतात. तर हे साइन आहे आपलं, आपण त्याला म्हणतो या साइनला आपण मल्टिप्लिकेशन साइन पण म्हणतो, किंवा त्याला मुलं काही सर मोठा टीचर हे पण म्हणतात मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लाय, किंवा त्याला एक शब्द आहे इनटू, हे पण यूज करतात. आणि आणखी त्यासाठी आपण टाइम्स पण म्हणू शकतो. टाइम्स म्हणजे किती प्रमाणात, किती पद्धतीमध्ये. तर या साइनला आपण इनटू म्हणू शकतो. मल्टिप्लिकेशन ही पद्धत असते आणि मल्टिप्लाय हे त्याचा मेथड आहे. आणि टाइम्स म्हणजे तू किती टाइम्स पळाला, म्हणजे त्याची पट करणे. पट म्हणजे टाइम्स, म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट. तर त्याची टाइम्स करण्यासाठी पट वापरतात, त्यासाठी आपण टाइम्स घेऊ शकतो. तर हे साइन आहे सरळ सरळ मल्टिप्लिकेशनचं, मल्टिप्लाय व्हायचं. तर हे कशासाठी यूज करतात, तर आपल्याला समजा तुमच्याकडे आपण सिंपल साधी उदाहरण घेणार आहोत. तर तुमच्याकडे 3 आंबे, मी हेच का घेतोय कारण की सोप्यासाठी. तुमच्याकडे 3 आंबे होते. आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला समजा 2 भाऊ आहेत, बरोबर. समजा तुमच्याकडे ऑलरेडी 3 आंबे आहेत आणि तुमच्या भावांना तुम्हाला 3 आंबे प्रत्येक आणून दिले. म्हणजे तुमच्या भावाने तुम्हाला 3 आंबे तुमच्याकडे होते, प्रत्येक या भावाने 2 भाऊ होते, त्या 2 भावाने तुम्हाला 3 आंबे दिले. तर तुमच्याकडे टोटल आंबे किती व्हायला पाहिजे मित्रांनो, तर ते काढण्यासाठी म्हणजे टाइम्स, किती टाइम्स काढायचे असतात. तर आपल्याला 3 आंबे तुमच्याकडे 3दा आले, तर ते किती वेळ झाले, 3 9. तर हे पट करण्यासाठी समजा मी म्हटलं तुमच्याकडे 12 रुपये आहेत आणि तुम्हाला 12ची दुप्पट करायची. मग दुप्पट करण्यासाठी हे आपलं जे हा 2 असेल हे आपल्याला दुप्पट करायला सांगतं, आणि हा पटचं साइन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे. तर 12चं आपल्याला दुप्पट किती होती, तर 24 होती. हे असेल मित्रांनो, हे साइन पट करण्यासाठी यूज करतात. तर पुढचं साइन बघूया. हे साइन पण तुमच्या माहीतच आहे काय असणार. तर हे साइन आहे आपलं डिव्हिजनचं, म्हणजे भागाकाराचं. तर या पद्धतीला म्हणतो आपण डिव्हिजन. ही जी साइन आहे डिवाइड, या साइनला जे आपण बोलतो ते डिवाइड बोलतो, म्हणजे भागाकाराचं. आता तर हे बघूया की हे काय असतं. तुमच्याकडे 12 रुपये होते, बरोबर आहे. मी म्हटलं की तुमच्याकडे 12 रुपये होते, तुम्हाला तिच्यातले ते 12 रुपये 3 जणांना समान वाटायचे. तर प्रत्येकाच्या वाट्यावर किती रुपये येणार, तर समान वाटणे किंवा एखाद्या संख्येतून वजा करून त्याचे भाग किती पडतील. समजा ही एक अशी रस्सी, ही दोरी, आणि या दोरीचे तुम्हाला किती भाग, तुम्हाला 3 भाग पडायचे, तर ते किती ठिकाणी कापावे लागेल, 1 आणि 2 ठिकाणी. आता 2 ठिकाणी एखाद्यावर 3 भाग पडतात, तर त्याची भाग पाडणे, त्यासाठी हे भागाकाराचं साइन यूज करतात. तर मी म्हटलं की तुमच्याकडे 12 रुपये होते, तर तुम्हाला तीन जणांना 12 म्हणजे तुम्हाला 3 जणांना 12 रुपये वाटायचे, तर ते किती रुपये येणार प्रत्येकी, तर ते कसं पाडायचं, तर 12 भागिले 3, 3 चोक 12, मग 3 1 3, 3 4 12. तर मित्रांनो 3 जणांना प्रत्येकी 4 रुपये येतील. तर तुम्हाला भाग देण्यासाठी हे साइन यूज करणार आहे. हे डिवाइडचे साइन तुम्ही भागाकारासाठी यूज करू शकता, म्हणजे भागाकाराचं साइन आहे, भाग पाडण्यासाठी तुम्ही यूज करणार. तर पुढचं साइन आहे. तर पुढचं साइन, तर मित्रांनो याला म्हणतात इज इक्वल, स्पेलिंग तुम्हाला चुकली असेल म्हणजे बरोबर आहे स्पेलिंग, पण ते तुम्हाला कळासाठी इज इक्वल, एकच मिनिट आपण असं EQUAL इज इक्वल टू, हे साइन आहे मित्रांनो. इज इक्वल टू म्हणजे इज इक्वल टू. तर हे साइन कसं यूज करायचं ते पहा. तर तुमच्याकडे समजा आपल्याला ही साइड असते, समजा ही इज इक्वल टू साइन आहे. इकडची जी साइड असते इकडची, ती असते लेफ्ट साइड, आणि इकडची साइड असते ती राईट साइड, बरोबर. सपोज इकडे जी संख्या असेल तीच संख्या जर इकडे असते, तर हे साइन दाखवण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे आता इथं 2 आहे आणि इकडे पण 2 असेल, तर ही संख्या लेफ्ट साइडनं 2 होती आणि राईट साइडनं 2 होती. तर ही संख्या कॉमन दाखवण्यासाठी किंवा ही संख्या सारखी असण्यासाठी कोणतं साइन यूज करतात, तर इज इक्वल टू साइन यूज करतात मित्रांनो. या साइनला म्हणतात इज इक्वल टू, म्हणजे ही संख्या लेफ्ट संख्या ही राईट संख्या ही सेम आहे.
सपोज समजा इथं 12 आहे, इथे 12 म्हणजे 12 आहे आणि इकडे पण 12 आहे, म्हणजे तुमच्याकडे लेफ्ट साईडने 12 आणि राईट साईडने 12 हे दोन्ही संख्या इक्वल आहे मित्रांनो. हो, तर 12 इकडे पण 12 आहे आणि इकडे पण 12 आहे. तर हे तुम्हाला दोन्ही संख्या इक्वल दाखवण्यासाठी तुम्हाला हे साईन यूज करता येतं, इज इक्वल टू. या साईनला म्हणतात इज इक्वल टू. तर पुढचं साईन बघूया. आता पहा, हे पहिले सारखंच आहे पण याच्यामध्ये एक डॅश आलेली, ती कशी, तर या साईनला म्हणतात इज नॉट इक्वल टू. या साईनला म्हणतात इज नॉट इक्वल टू, म्हणजे ही संख्या जसे लेफ्ट साईड आपण परत सारखं, ही लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड आहे. तर समजा इथं लेफ्ट साईडनं मी घेतलं, इकडे माझ्याकडे 12 आहे आणि या साईडनं माझ्याकडे 11च आहे. आता ही 11 पेक्षा 12 मोठी आहे, ही इकडे साईन झाली, बरोबर आहे. तर ही मित्रांनो सारखी आहे का, नाही. जर सारखी असती तर आपण हे साईन दिलं असतं इज इक्वल टू, पण हे साईन 12 ही 11 पेक्षा छोटी आहे, त्याच्यामुळे आपण ही साईन देणार, कारण की ही 12 ही 11 पेक्षा छोटी आहे, मोठी आहे. ही साईन इक्वल येऊ शकत नाही, त्यासाठी आपण इज इक्वल टू यूज करणार. कोणती संख्या समजा पॅरलल नसेल तर ते आपण इज नॉट इक्वल टू ही साईन देणार आहे. जसं तर समजा इकडे 6 आहे आणि इकडे 8 आहे, ही पण सेम नाही, त्यासाठी इज नॉट इक्वल टू, म्हणजे ही संख्या इक्वल नाही. तर या मित्रांनो या साईनला म्हणतात इज नॉट इक्वल टू. हे लिहून घ्या. पुढं तर आता ही इकडे बघा, आपल्याला ही एक साईन आहे, या साईनला काय म्हणतात ते पहा. याला म्हणतात इज लेस दॅन. म्हणजे असं जर तुम्हाला साईन दिसलं तर तुम्हाला मी एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो की कसं ओळखायचं. असंच एक साईन आहे, मी तुम्हाला पुढे सांगतो. हे इज लेस दॅन आहे आणि असंच एक असं साईन असणार मित्रांनो, हे इज ग्रेटर दॅन. त्या दोघातला फरक मी इथे सांगतो. तर हे साईन पहा, हे इज लेस दॅन म्हणजे आपला सपोज असा हात पकडा, म्हणजे तुमच्या इथे मी बोटामध्ये बोट नाही येणार, पण तुम्ही समजा असे बोट पकडा, की तुमचा हात आहे, एक हा डावा हात आहे, हा लेफ्ट म्हणजे डावा आणि हा उजवा. चित्र मित्रांनो विचार नाही काढणार, तुम्ही समजून घ्या चित्र, फक्त हसू नका. आणि हा उजवा. तर हा डावा हात आहे आणि हा याला माणसाला की सर बोट कमी कसं काय आलं, काढून घेऊ. झाले 5 बोट, 1 2 3 4 5, याले 5 बोट आले आणि याले पण 5 बोट. तर मित्रांनो हा डावा हात आहे, उजवा हात आहे. मला एक सांगा, ही तोंड कुठे आहे रे, ही तोंड बंद इकडे आहे का नाही, समजा ही साईन असं आहे, बरोबर. तर मित्रांनो ही तोंड जिकडे बंद असेल तिकडची संख्या छोटी, म्हणजे आपला डावा हात थोडं कमी काम करतो, उजवा हात जास्त काम करतो, कारण की आपला उजवा हात सगळ्यात जास्त वजन उचलणे, मोठे मोठे काम करणे आपण उजव्या हाताने करतो, आणि थोडं उजव्या हातापेक्षा छोटं काम डावा हात करतो, कारण की हात लावणे, कोणत्या उजव्या हाताला मदत करणे, हे काम कोणता डावा हात करतो. तर मित्रांनो मग याचं तोंड आपण असं समजा, ही तोंड इकडे बंद आहे, तर ही संख्या कोणती असणार, ही छोटी असणार. आणि ही इकडे पहा, इकडे हे त्याची इकडे तोंड मोठं होत चाललं, म्हणजे इकडे छोटं आणि इकडे मोठं मोठं होत जाणार आहे. तर मित्रांनो इकडची जी संख्या असते ही मोठी असणार आहे, म्हणजे उजवा हात मोठं काम करतो. तर मग हे लक्षात कसं ठेवायचं की जर असं चिन्ह आले तर याला माणसाल इज लेस दॅन, म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा छोटी आहे. तर कसं, समजा इथं 2 असणार आहे, इथं 3 आहे, म्हणजे आता पहा 3 पेक्षा 2 छोटे, तर म्हणू शकतो 2 इज लेस दॅन 3, म्हणजे 2 हा 3 पेक्षा छोटा आहे, बरोबर मित्रांनो. कसं वाचणार, 2 इज लेस दॅन 3, म्हणजे 2 हा 3 पेक्षा छोटा आहे. तर कसं कळलं तुम्हाला, म्हणजे डावा हात कमी काम करतो म्हणून त्याचं तोंड इकडे बंद असतं, आणि इकडे मोठा हात आहे म्हणजे आपला जास्त काम करणार हात कोणता, उजवा आहे. तर हा तोंड याला म्हणतात, इकडच्या संख्येला कोणतीही मोठी असते, इकडे छोटी असते. तर आता त्याच्या समोरचं विरुद्ध साईन, आपण आता हे तिकडे तोंड बघितलं, आता इकडे तोंड पाहूया कसं येतं. तर या संख्येला, या ज्या चिन्हाला म्हणतात इज ग्रेटर दॅन, म्हणजे हा कसा, आपण त्या हाताचं बघितलं, आता आपला हात समजा इथंच आहे, इथं डावा हात आहे, तर डावा हात काढू.
1 2 3 4 5 आले 5 हात. इकडे उजवा उजवा, इकडे पण बोट काढा 1 2 3 4 5. मित्रांनो चला, हे आपले डावा हात आणि पाय आहे असं समजू नका. पाय बरं, हे बोट पकडा, समजा हे बोट आहे. तर आता मित्रांनो काड्याप्रमाणे आता हा पकडा. आता समजा मी तुम्हाला सांगितलं, सॉरी आपण असं नाही घ्यायचं, हे तर आकृती उलटी होईल. इकडे धरू, हा उजवा हात आहे, उजवा, आणि हा डावा. हे कटा, हे इकडे डावा. आपण तिकडे कसं केलं होतं, इथे पकडलं होतं की समजा इकडे डावा हात, इकडे तोंड बंद असलं ते छोटे असते, इकडे मोठे असते. मग त्याच्या विरुद्ध असं ही साईन आहे. म्हणजे आपलं तोंड आता बंद कुठे आहे, इकडे, म्हणजे आपला डावा हात कुठं इकडे आला. आणि आपली ही संख्या मोठी कोणती असणार आहे आपल्या याच्यातली, कारण की हे तोंड इकडे झालंय, ओपन तोंड, हे उजव्या हातात समजा. तर मग आपल्याला इकडची संख्या कधी पण मोठी असणार आहे आणि इकडची छोटी असणार आहे. तर मग याला वाचन कसं करायचं, 8 इज ग्रेटर दॅन 4, म्हणजे 8 हा 4 पेक्षा मोठा आहे. वाचन कळलं, 8 इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे 8 हा 4 पेक्षा मोठा आहे. तर दोन साईन कळलं, याला म्हणतात लेस दॅन, याला म्हणतात ग्रेटर दॅन. लेस आणि याला म्हणतात ग्रेटर. कळलं, हे लेस आहे आणि हे ग्रेटर दॅन. लेस दॅन ग्रेटर दॅन, लेस दॅन ग्रेटर दॅन, हे दोन साईन कळलं मित्रांनो. तर पुढे बघूया. आता आपला साईन असणार आहे सेम तेच साईन आहे, आपण इथंच घेऊ दोन्ही पण साईन. हे आकृती नाही आली, एकच मिनिट मी शिफ्ट करतो थोडं. मी ही चिन्ह घेतो. हे पार्टिशन झालं, म्हणजे मी तुम्हाला इकडे सांगतो कसं साईन येणार. तर मित्रांनो आता पहा, आता हे साईन असेल आपलं, आपण हे पाहिलं, हे पाहिलं आणि हे पाहिलं. आता याच्यामध्ये सेम असं साईन आहे. एक साईन असेल असं, मी खोडतो, हे थोडं वेगळं वाटायला लागलं. आणि हे साईन असं. पण याच्यामध्ये एक मित्रांच्या खाली एक असं साईन असणार आहे, म्हणजे ते सारखंच, फक्त इक्वलचं हाफ इक्वल साईन आहे. तर याला म्हणतात, हे जे साईन असेल या साईनला म्हणतात मित्रांनो, पहिलं आपण याला काय म्हणणार, इज लेस दॅन. आता हे सेम तसंच, फक्त थोडं याच्यात वाक्य ऍड होणार. हे वाक्य असेल इज लेस दॅन, इज लेस दॅन, पुढं ऑर. ऑर म्हणजे पहा, हे झालं लेस दॅनचं साईन, आणि ऑर म्हणजे हे पहा, हे साईन हाफ असं आहे. असं तुम्ही इक्वल टू पाहिलं तर इक्वल टू, त्याच्यातलं कोणतं घेतलं आपण, ह्यो पोर्शन घेतला हा, बरोबर आहे, आणि ह्याच्यातला हा घेतला लेस दॅनचा. तर याला म्हणतात लेस दॅन इक्वल टू. इक्वल टू काय, इज लेस दॅन ऑर इक्वल टू. कळलं मित्रांनो, इज लेस दॅन इक्वल टू म्हणजे. तर आपण बघूया तर काय होऊ शकतं. म्हणजे आता सपोज इथं कोणता नंबर घेता, 8/9 असं पकडा. 8/9 हा पकडा, आणि इकडे पण 8/9 पकडा. तर मित्रांनो तुम्ही यातलं सांगू शकता का कोणती संख्या इक्वल आहे, कोणती मोठी, कोणती छोटी. आता तुम्हाला तर वाटेल की सही तर आपण इज इक्वल टू साईन वापरलं पाहिजे, कारण की इथे 8 आहे, इथं अपॉन 9 आहे, इथे 8 इथं अपॉन 9 आहे, मग ही संख्या इक्वल आहे, बरोबर आहे. पण समजा तुम्ही भागाकार दिला आणि इथं 7 आलं आणि इथं 6 आलं. आता कोणती संख्या तुम्ही म्हणता की सर ही मोठी आहे, ही छोटी आहे, आणि आपल्याला भाग दिल्यानंतरच कळल. तर मित्रांनो अशा सहीस आपण कोणतं साईन, तर आपण लेस दॅन इक्वल टू हे साईन यूज करू शकतो. म्हणजे ही संख्या इक्वल पण असू शकते आणि छोटी पण असू शकते. म्हणजे हिच्यामध्ये तुम्ही समजा स्पर्धा परीक्षा जर कोणी मुलं करत असतील तर त्यांच्या एक वाक्य सिनॉनिम्स, आय थिंक असं कोणतं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये नातेसंबंधामध्ये असे क्वेश्चन येतात की समजा आर हा जी पेक्षा मोठा आहे, जी हा बी पेक्षा मोठा आहे,
तर मग यांचे आपल्याला कोण कोणापेक्षा मोठा आहे ते शोधायचं असतं. तर त्याच्यामध्ये हे लेस दॅन इक्वल टू याचं साईन येतं, कारण की हा याच्यापेक्षा मोठा होऊ शकतो किंवा इक्वल असू शकतो, हे तिथे यूज होणार आहे. आपण ते आपल्या मॅथच्या बुक मध्ये बघणार जाऊ की कशी त्यांचा यूज करायचा. तर आणि या साईनला म्हणतात इज ग्रेटर दॅन or इक्वल टू म्हणजे तसंच इकडे समजा 8 आणि इकडे 7. तर मी फक्त क्वेश्चन घेण्यासाठी सांगतो मित्रांनो की आपण असं म्हणू शकतो की ही 8 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे किंवा बरोबर आहे. तर पॉईंट समजा आपण 9 धरलं तर म्हणू शकतो, कारण की ही इथे जर इथं 0.1 असता तर हा संख्या मोठी आली असती किंवा इक्वल आली असती. तर वाचन कसं करताना 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7.9 हे असं याचं वाचन आहे. तर मित्रांनो साईन कळलं, हे साईन आहे इज लेस दॅन ऑर इक्वल टू आणि हे साईन आहे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तर पुढे बघूया मित्रांनो साईन. आता एक साईन आपल्याला असं येणार आहे ब्रॅकेट. तर मित्रांनो याला ब्रॅकेट न म्हणता याला एक शब्द आहे, याला म्हणतात पॅरेंथेसिस. म्हणजे या इंग्लिश मध्ये आलेला का पॅरेंथेसिस, पण याला एक सोपं शब्द पण याला म्हणतात ग्रुप साईन, ग्रुपिंग सिम्बॉल. तर कळलं मित्रांनो, याला आपण पॅरेंथेसिस पण म्हणू शकतो आणि काही मुलं याला ग्रुपिंग सिम्बॉल पण म्हणतात. जसं की आपल्याला समजा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, तर आपण समजा इथं 3 आहे आणि इथं ब्रॅकेटमध्ये आपण 4 into 3 असं पण लिहू शकतो. म्हणजे हा 3 हा या ग्रुपच्या कॉमन असू शकतो. हे दाखवण्यासाठी, ग्रुपिंग करण्यासाठी. समजा आपल्याला 3 3 दिलं, इथं 4 4 दिलं, 5 5 दिलं आणि आपल्याला याचे ग्रुप करायला सांगितले, तर आपण असे ग्रुप तयार करू शकतो की हा 3 3 चा ग्रुप, हा 4 4 चा ग्रुप, हा 5 5 चा ग्रुप. तर हे ग्रुपिंग साईन आहे. तर आपण याचे उपयुक्त पाहणारच आहोत पुस्तकामध्ये, पण हे असं म्हणू शकतो की याला ग्रुपिंग साईन म्हणतात, पॅरेंथेसिस म्हणू शकतो. समोर आता तसंच एक साईन आहे, पण ते साईन थोडं फॉरवर्ड. एक मिनिट मी तो साईन हे घेतो. तर ते असं साईन असणार मित्रांनो, पहा. तर एक हे पण आपल्या याच प्रकारचं ब्रॅकेट आहे, तर याला म्हणतात ब्रॅकेट्स. तर याला म्हणतात ब्रॅकेट्स. आपण हे पाहिलं, याला काय म्हणतात पॅरेंथेसिस. आणि पुढचा जो आपला सेम ब्रॅकेटचा टाईप आहे पण त्याला ब्रॅकेट म्हणतात, याला आपण म्हणतात ग्रुपिंग साईन, ग्रुपिंग सिम्बॉल. आता हे यूज कुठे करतात, तर मित्रांनो जर समजा मोठा ग्रुप असेल तर आपण एका ग्रुपिंग मध्ये दुसरा पण ग्रुप ऍड करू शकतो. जसं की समजा मी सांगितलं 3 + 5 ब्रॅकेटमध्ये 3 into 4 + 9/2. तर मित्रांनो इथं पण आपला पॅरेंथेसिसचा ग्रुप आला आणि इथं आपला ब्रॅकेटचा ग्रुप आला. तर हे दोन ग्रुप मिळून आपण हे साईन यूज करू शकतो. म्हणजे दोन ग्रुपाचं एक ग्रुप करण्यासाठी ब्रॅकेटचं यूज करतात. कळलं. पुढचा असाच एक ब्रॅकेटचं साईन आहे, त्याला आपण कोणी कोणी कर्ली ब्रॅकेट पण म्हणतं. तर ते साईन असं मित्रांनो, याला म्हणतात ब्रास, ब्रास साईन म्हणतात. हा पण जो असतो हा ग्रुपिंग साईनचा प्रकार आहे, ग्रुपिंग सिम्बॉल. याला ब्रास म्हणतात मित्रांनो.
जसा याचा उपयोग ब्रॅकेटमध्ये 3, या ब्रॅकेटमध्ये 4 × 2 3 + 1 ब्रॅकेट कंप्लीट आणि हे ब्रॅकेट कंप्लीट, म्हणजे एकात एक आपण 3 ब्रॅकेट पण यूज करू शकतो. आणि बॉडोमॉस मध्ये बॉडोमॉस ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन या पद्धतीमध्ये या तिन्ही ब्रॅकेटचा यूज होतो. तर मित्रांनो परत एकदा 3 ब्रॅकेटविषयी थोडं माहिती घेऊ. पहिला आपला पॅरेंथेसिस म्हणजे हा पण ग्रुपिंग सिम्बॉल आहे, याला म्हणतात पॅरेंथेसिस, लक्षात घ्या. दुसरा आहे ब्रॅकेट्स, याला म्हणतात ब्रॅकेट्स. आणि तिसरा आहे ब्रास, या ब्रॅकेटला ब्रास म्हणतात. पुढे आणखीन एक मिनिट अंतर घेऊ थोडं. तर मित्रांनो चला या साईनला काय म्हणतो पाहू. आता हे साईन तुम्हाला कुठे यूज होणार आहे, तर तुमचं 10वीचं किंवा 9वीच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला एक क्रायमर्स रूल नावाचा एक रूल आहे बघा, क्रायमर्स रूल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे साईन खूप प्रमाणात यूज होणार आहे. त्याचा उपयोग कसा, तर मी ते क्रायमर्स रूल मध्ये तुम्हाला सांगेल. पण याला नेमकं नाव काय, तर त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, आणि त्याला म्हणतात बार. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बार या ब्रॅकेटचं नाव आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये समजा तुम्हाला यूज कसा होणार, तर मी यूज आता थोडा सांगतो. सपोज इथं 3 आहे आणि इथं 4 आहे, इकडं 5, इकडं 6. तर याची करण्याची क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रक्रिया असते मित्रांनो. तर इथं आपण सॉल्व्ह कसं करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे मी तिथे तुम्हाला क्रायमर्स रूल मध्ये शिकवणारच. पण इथं पहा, तर तुम्हाला इथं सोडवायचं असलं तर इथं आहे 3 आणि 6चा मल्टिप्लिकेशन करायची, 3 × 6. आणि याच्यामध्ये जे असणार आहे ते मायनस, आणि इथं ग्रुपिंग तयार करतात आपण सांगितल्याप्रमाणे. आणि इकडं 4 × 5, 5 × 4 किंवा 4 × 5 लिहा, सॉरी इथं चुकलं, इथं 4 आहे. ग्रुप कंप्लीट सोडवताना 18 - 20, याचा आन्सर येतं किती, -2. हे चिन्हाच्या नियमामध्ये मी शिकवलेलं आहे की कोणतं साईन यूज करायचं. तर हे मित्रांनो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं यूज आपण करणार आहे, त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बार. हे साईन झालं. तर मित्रांनो हे सर्व साईन तुम्ही एका लिहून घ्या, याची विनंती मित्रांनो. पुढचं एकाच एक साईन आहे, या साईनला म्हणतात, आता मी थोडं ते काढताना तर चुकलं असेल पण असं साईन आहे ते, आपण काढू परत. हा हे झालं मित्रांनो साईन. या साईनचा यूज कसा ते पहिलं आपण नाव पाहू, याला काय म्हणतात. तर हे साईन आहे इज an element of. तर मग काही मित्र विचारतील की सर याचा यूज काय होणार आहे. तर मित्रांनो 9वीचं तुमचं पहिलंच चॅप्टर आहे, आय थिंक सेट चॅप्टर असेल किंवा नंबर सिस्टम असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हा कॉमन यूज होणार आहे की ई काय. काही मुलं म्हणतात ई आहे, तर म्हणा हा ईच आहे, पण हा वाचताना कसं वाचतात, इज अन एलिमेंट. म्हणजे समजा मी तुम्हाला म्हणलं सम नंबरचा एक ग्रुप काढा, सम नंबरचा आपल्याला एक ग्रुप सांगायचा, तर तो डिनोट कसं करतात, तर तो दाखवताना असा एक ग्रुप तयार करतात की सांगतात यस इज इक्वल टू एलिमेंट ऑफ, तर ते असं यूज करतात, एलिमेंट ऑफ सम नंबर ग्रुप. तो मग ग्रुप कोणता असणार, 2 4 6 8, ह्यात सम नंबरचा ग्रुप आहे. तर मित्रांनो ह्या यूज करण्यासाठी हा एलिमेंटचा यूज करतात या फॉर्म्युल्यामध्ये. तर त्याला म्हणतात इज अन एलिमेंट ऑफ, म्हणजे हा एकाचा एलिमेंट आहे, ग्रुपचा एलिमेंट आहे. तर हे साइन एलिमेंटचं आहे. पुढं तेच साइन आहे, फक्त थोडं चेंजेस आहे. तिथे मित्रांनो असं ई काढल्यानंतर एक डॅश मारतात. तर हे
तयार होतं is not an element of काय तर इज नॉट अन एलिमेंट ऑफ म्हणजे हा एखाद्या समजा मी क्वेश्चन घेईन तेव्हा तुम्हाला सांगितलं की कसं याचा यूज करतात तर हा एलिमेंट नाही म्हणजे समजा तुम्हाला मी ग्रुप सांगितलं समजा मी सांगितलं समचा ग्रुप तयार करा बरोबर आहे आणि तिथे तुम्ही सम नंबरचा ग्रुप तयार केला तर तिथे 2 4 7 आणि 8 आलं तर मला सांगा हा सम नंबरचा ग्रुप आहे का तर काही मुलं म्हणतील की 2 सर सम नंबर आहे 4 सम नंबर आहे 8 सम नंबर आहे हा 7 नंबर तर सम नाही म्हणजे सम संख्या म्हणजे ज्या 2 च्या टेबल मध्ये असतात युनिट नंबरवर त्याच्यात 2 4 6 8 नंबर असतात ते असतात आपले सम नंबर पण हा आपला 7 हा सम नंबर आहे का नाही तो कोणता तो ऑड नंबर आहे बरोबर आहे तो ऑड नंबर असल्यामुळे तो मग आपला एलिमेंट आहे का तर मग इथे यूज करतात की 7 इज नॉट एलिमेंट तर हे असे दाखवतात इज नॉट एलिमेंट ऑफ हे याचा यूज होतो मित्रांनो तर पुढे पाहूया पुढचं साईन तर हे साईन पहा हे कसं आहे तर हे साईन आहे असं झोपलेला यू समजा तुम्ही असं यू तर काढतात ना तर हा आडवा यू असतो तर यू किंवा याला म्हणतात यूचा असा यू असतो आणि एक डॅश असते हे पण आपण 9च्या बुक मध्ये पाहणार आहोत याला म्हणतात इज अ सबसेट जे मुलं दहावीत असतील त्यांना हे झालेलं असेल चॅप्टर मध्ये त्यांना माहिती आहे काय म्हणायचं तर हे आपलं इज अ सबसेट ऑफ आणि याचा यूज मी तुम्हाला सांगेलच पुढं एखाद्याचे आपण चॅप्टर घेतलं तर हा झाला झोपलेला यूजला तुम्ही काय म्हणू शकता इज अ सबसेट ऑफ म्हणजे समजा एखादा असा ग्रुप आहे आणि याच्यात 3 4 5 नंबर दिलेला आहे आणि असा त्याचा शेजारी एक नंबर दिलेला आहे 3 4 9 तर मित्रांनो सबसेट म्हणजे तुम्हाला हे पूर्ण नंबर एक कोणत्या सिक्वेन्स किंवा कोणत्या ग्रुपमध्ये बसलेले ते दाखवण्यासाठी तुम्ही सबसेटचा यूज करू शकता पुढं याला कळण काय म्हणायचं तर याला म्हणतात इज अ सबसेट ऑफ बस पुढं आणि हीच रेष फक्त आडवी असेल और काढल्याप्रमाणे इथे पण रेष असेल तर हे याला म्हणतात इज नॉट अ सबसेट कळलं मित्रांनो पुढं आता इथे पहा हा साइन असेल सेटचा द सेट ऑफ याला म्हणतात द सेट ऑफ म्हणजे एखादा ग्रुपचा सेट असतो म्हणजे पुस्तकांचा संच तर ते आपल्याला एक बुकचा सेट दाखवण्यासाठी आपण या साइनचा यूज करू शकतो की आय अ सेट ऑफ म्हणजे एखाद्या ग्रुपिंगचा हा सेट आहे सेट म्हणजे आपला दुकानावाला सेट नाही बरं मित्रांनो हा एखादा बंचचा म्हणजे तसं पुस्तक दिलेलं आहे एक समजा एवढं पूर्ण भरलेला आहे तर हा पूर्ण मॅथचा एक सेट असू शकतो मॅथचा एक संच तर पूर्ण मॅथ यू असं दाखवू शकतो मॅथ सेट पुढं हे द सेट ऑफ याला म्हणतात द सेट ऑफ आणि इथं उलट असलं तर आता हे उलटा यू आहे तर याला म्हणतात द इंटरसेक्शन ऑफ तर या चिन्हाला म्हणतात द इंटरसेक्शन ऑफ आणि या साइनला म्हणायचं द सेट ऑफ कळलं मित्रांनो पुढं आता याच्यामध्ये हेच होईल तर तुम्हाला कंपल्सरी सर्वांना माहित नसेल तर बघूया एका शिरेस आहे आणि असं एक वरती अँगल आहे तर याला काय म्हणतात माहिती आहे का तर मित्रांनो हे साइन तुम्ही इक्वेशन मध्ये पाहिलं असेल जॉमेट्री ज्याच्यावर झालं असेल त्यांच्या तर लक्षात असेल की याला काय म्हणतात समजा आपण याला म्हणतो अँगल म्हणजे कोन अँगल तर याला म्हणतात अँगल तर समजा आपण अँगल असं लिहितो छोटा अँगल एबीसी अँगल PQR अशा अँगल दाखवण्यासाठी आपण असं याचा यूज करू शकतो मित्रांनो तर अँगलचे 3 प्रकार आहेत मी सिंपल तुम्हाला शॉर्टकट सांगायचा प्रयत्न करतो तर अँगलचा पहिला प्रकार आहे राईट अँगल
राईट अँगल म्हणजे विशाल कोन, तर तो 90 डिग्रीचा असतो. म्हणजे हा कोन त्याचा 90 अंशाचा असतो, 90 डिग्रीचा. हा आहे 90 डिग्रीचा कोन, तर हा राईट अँगल. दुसरा कोन आहे आपला ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. तर लघुकोन आपला मित्रांनो 90 पेक्षा छोटा पण 0 पेक्षा मोठा असतो. हा झाला आपला लघुकोन. इथे संपत एक रेष. आणि तिसरा कोन आहे म्हणजे अँगलचे मित्रांनो मी तुम्हाला टाईप सांगायला लागलो की अँगल किती प्रकारचे. तर तिसरा अँगल आहे आपला. अँगलचे खूप मोठे प्रकार पडतात पण मी तुम्हाला मेन 3 अँगल सांगतो. आणि ते ऑब्ट्यूज अँगल आहे. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन, जो 90 पेक्षा मोठा पण 180 पेक्षा छोटा असतो. हे झालं आपला विशाल कोन, बरोबर आहे. तर आपण विशाल कोनने लघुकोन, विशाल कोन, हा विशाल कोन म्हणतात. नाही मित्रांनो, जो राईट अँगल त्याला काटकोन म्हणतात. चुकून सांगितलं गेलं की राईट अँगल म्हणजे काटकोन म्हणजे 90 डिग्री मध्ये असतो तो. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन आणि ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन. तर हा असतो 90 डिग्रीचा. हा 0 to 90 मधला असतो आणि हा 90 to 180 चा असतो. आणि आता समोरचे तर समजा एक स्ट्रेट अँगल, याला म्हणतात स्ट्रेट, म्हणजे हा 180 चा असतो. मी शॉर्टकट सांगतो. स्ट्रेट अँगल उजूक म्हणजे माझी मराठी भाषा उजूक हा शब्द येत असेल तर सॉरी. हा 180 चा आहे आणि 360 चा असतो. म्हणजे ते पूर्ण कम्प्लीट कोण असतो, कम्प्लीट कम्प्लीट अँगल आणि कम्प्लीट अँगल म्हणू शकतो. म्हणजे तो 360 चा असतो. हे सांगेलच मी समोर कसं येत होतं. तर पुढचा आपला कोन आहे म्हणजे एक सिम्बॉल आहे. तो पहा कसा आहे. एका शिरेचे आणि असा आडवा आहे. तर याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? काही मित्रांना माहित असेल, काही मित्रांना नाहीत माहित. तर याला म्हणतात परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे हे साइन तुम्हाला दिसलं तर परपेंडिक्युलर. आता याचा यूज कसा होतो ते पहा. तर तुम्हाला समजा मी सांगितलं ABC, असा एक ABC नावाचा एक समजा ट्रायंगल पकडा किंवा अँगल पकडा, बरोबर आहे. आणि सांगितलं की हा B हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एकाशी हे रेष समजा रस्ता आहे आणि तिच्यावर एक खांब उभा आहे. खांबा असं आडवा नसतो, सॉरी चुकून झाला इथे. आपण सरळच काढू. एक खांब आहे असं रेष काढली तर ही झाला सरळ. तर मित्रांनो आपण म्हणू शकतो की AB, आता मी दिलं समजा हा रस्त्याला नाव दिलं A आणि हा B, हा एक AB नावाचा रस्ता आहे. तो असा जातो सरळ B पर्यंत. मग सांगितलं की ABC मध्ये हा C बघायला का C, किंवा आपण इथं म्हणू शकतो हा C. सॉरी मी तुम्हाला सांगतो C, तर C सांगतो की पकडा इथं A आणि C नावाचा एक रस्ता आहे. म्हणजे AC नावाचा रस्ता दिले की हा AC नावाचा रस्ता आहे आणि तिच्यावर तो B नावाचा एक खांबा उभा आहे. तर मग म्हणू शकतो की AC या रोडवर B हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा समांतर आहे. या दोघाला समांतर छेदणारा म्हणजे समांतर असलेला. म्हणजे इकडे पण समजा या रस्त्याची लांबी 8 किलोमीटर असेल, बरोबर आहे. तर 4 किलोमीटर इथपर्यंत हा रस्ता आहे आणि 4 किलोमीटर हा रस्ता आहे. तर दोघांचे समान भाग जिथं केलेला असतो आणि तिथं अशी आडवी उभी रेष असते त्याला परपेंडिक्युलर रेष म्हणतात. तर त्याला परपेंडिक्युलर म्हणतात. कळलं मित्रांनो? पुढं बघूया. तर आता एक छोटा डॉट असेल, गोल काढतो गोल. तर म्हणा मग विचारलं घे काय, तर म्हणसाल 0. मित्रांनो हा 0 नाही, तर हा आहे डिग्री. हे डिग्रीचं साइन आहे. डिग्री त्याला डिग्रीज पण म्हणतात, डिग्रीज. तर कसं, आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे समजा तुम्हाला एखादं तापमान सांगायचं, तुम्ही कशामध्ये सांगणार?
डिग्रीमध्ये सांगतो आपण. तर ते समजा मी सांगितलं की तुम्हाला 90 डिग्री तापमान दाखवायचं किंवा 35 डिग्री तापमान दाखवायचं, तुम्ही काय दाखवणार? मी म्हटलं हे 35, तर हे 35 डिग्री आहे का? नाही. तर याच्यावर मित्रांनो असा छोटा शून्य असतो, तर याला म्हणतो आपण 35 डिग्री. आता 90 डिग्रीचा, तर 90 डिग्रीचा छोटा डॉट असतो म्हणजे शून्य असतो, तो असतो डिग्री. तर कळलं मित्रांनो, हे जे साईन आहे किंवा हे जे गोल गोल आहे त्याला आपण डिग्री म्हणत असतो. झालं पुढे प्रमाणे. तर आपण आता ही साईन तर सगळ्याच्या पहिलीच्या म्हणजे माहीतच असेल. या साईनला काय म्हणतात मग? तर या साईनला म्हणतात ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, 3 बाजूंचा बनलेला कोण म्हणजे त्रिकोण. तर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ट्रायंगल. तर हे साईन असेल मित्रांनो ट्रायंगल, तर म्हणू शकतो आपण ट्रायंगल ABC. म्हणजे एक त्रिकोणी नाव, एका त्रिकोणाला ABC नाव असेल, म्हणजे असा एक त्रिकोण काढा तर ABC. तर आपल्याला जॉमेट्री मध्ये याचा खूप यूज होणार आहे. तर जर तुमचा एक थोडा असं तुम्हाला आकृती असेल, समजा ही मोठी आकृती अशी एक अशी आकृती आणि त्याचं नाव दिलं PQR, आणि तुम्हाला एका लाईनीत लिहायचं की याला सांगायचं की PQR काय, तर तुम्ही असं छोटा डॉट ट्रायंगल काढायचं आणि तिथे लिहायचं PQR. तर आपण याचं वाचन कसं करतो? ट्रायंगल PQR, म्हणजे PQR नावाचा एक ट्रायंगल आहे. तर हे साईन झालं ट्रायंगलचं. समोर साईन पहा. आता एक साईन आहे मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. हे साईन आहे, या साईनला म्हणतात, हे काही वाफाने बरं मित्रांनो म्हणसाल की वाफाने का लागला का सर? वाफाने याला म्हणतात इज अप्रॉक्स. या साईनला काय म्हणतात? इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. जे मित्रांनो हे साईन मी दिलं याला म्हणतो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. म्हणजे हे साईन कशासाठी यूज करता माहिती का? समजा आपल्या खांद्यावर 0.2345 असं क्वेश्चनचा आन्सर लागलं, बरोबर आहे, आणि तुम्हाला सांगायचं की व्हॅल्यू 1च्या जवळची, तर मग आपण याला म्हणू शकतो की अप्रॉक्स इक्वल टू. म्हणजे ही 1च्या जवळची साईन आहे मित्रांनो, म्हणजे 1च्या जवळची नंबर आहे. तर कोणती संख्या जवळची दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला माहित नसेल आणि तुम्हाला समजा इथं आहे, तुम्हाला समजा 96.42 पडले आणि तुम्हाला ही सांगायची की ही व्हॅल्यू तुम्हाला 97% सांगायची, किंवा इथं समजा मी 52 घेतलं, तुम्हाला एक 52च्या जागी डायरेक्ट 97 सांगायचे असेल तर तुम्ही अप्रॉक्स 97 सांगू शकता की मला 97% अप्रॉक्स पडले. म्हणजे 96 ते 97-98च्या दरम्यानचे अप्रॉक्स व्हॅल्यू, म्हणजे कम्प्लीट व्हॅल्यूच्या थोडी मागं पुढं. म्हणजे समजा 600 तर मी 600 दिलं आणि तुमच्याकडे समजा 598च आहे, तर तुम्ही म्हणू शकता की 600 अप्रॉक्स, म्हणजे हे 600च्या जवळची आहे. तर कोणती जवळची व्हॅल्यू जी इक्वल नसेल किंवा कम्प्लीट व्हॅल्यू नसेल तर ते अप्रॉक्स व्हॅल्यू म्हणून दाखवू शकतो. ही झाली अप्रॉक्स व्हॅल्यू. पुढे समोर आता ही साईन बघा काय येतं, निघला आकृती बी खराब काय धंदे. तर हे पण मित्रांनो परत काढतो. असा छोटा झोपलेला एस काढा, बस हीच. चित्र एवढं खास नाही मित्रांनो, फक्त समजून घ्या. तर याला म्हणतात इज सिमिलर टू. या चिन्हाला म्हणतात सिमिलर टू. म्हणजे समजा इकडं हे 2 डोळे आणि हे नाक, हे झाला एक चेहरा, बरोबर आहे. आणि समजा तुम्हाला पण इकडे एक चेहरा आहे, इकडे डोळे आणि नाक आहे आणि हे, तर तुम्हाला जर समजा ही जो चेहरा आहे हा ह्याच्यासारखा असेल असं सांगायचं असेल तर तुम्ही ही साईन वापरू शकता की हा चेहरा, समजा हा चेहरा आहे, समजा आपण पवनचा पकडू, हा पवनचा चेहरा आहे आणि हा पकडा मंगेशचा चेहरा आहे. मंगेश, हा पवनचा चेहरा आणि हा मंगेशचा चेहरा. जर हा चेहरा जर तुम्हाला आपण म्हणू शकतो की अरे हा मामा भावासारखा, हा मामासारखा दिसतो,
तर ते सिमिलर दाखवण्यासाठी आपण असा या साईनचा यूज करू शकतो की हे साईन किंवा हा पवनचा चेहरा हा मंगेशच्या सिमिलर आहे, म्हणजे सारखा आहे. कोणी म्हणत नाही, तुम्हाला असं आठवत नाही का की तू मम्मी सारखा दिसतो, तू पप्पा सारखा दिसतो, तर ते सिमिलर दाखवण्यासाठी आपण हे साईन यूज करतो. तर लक्ष ठेवा मित्रांनो की हे साईन सिमिलरच आहे. चला समोर साईन घेऊ. आता एक साईन अजून एक आलं महत्वाचं. हे साईन असेल तर हे साईन काय झालं पहा मित्रांनो. हे बॉक्स केला मी, बॉक्स दाखवण्यासाठी केलं. ह्याच्यामधलं जे साईन आहे या साईनला काय म्हणतात तर याला म्हणतात इज किंवा इज पॅरलल. ALLEL पॅरलल टू, म्हणजे ही संख्या पॅरलल आहे. ती कशी दाखवतात, समजा मी म्हटलं इथं एक मोठा खांब आहे असा, बरोबर आहे, आणि इथंकडे कसा एक खांब आहे, तर तो दोन्ही खांब जर सारखे असेल तर तो सांगण्यासाठी आपण काय असं यूज करू शकतो की हे दोन्ही खांबे हे पॅरलल आहे. समजा मी म्हटलं की एबीसी नावाचा एक अँगल आहे आणि तो जर त्याच्यासारखा असेल तर आपण हे साईन यूज करतो की एबीसी पॅरलल टू अँगल PQR. हे असं दाखवण्यासाठी आपण ह्या पॅरललचा यूज करतो. जॉमेट्रीमध्ये खूप कमी येणार आहे तुम्हाला साईन. झालं पॅरलल झालं. आता समोर आता एक साईन आहे, याला आपण हे साईन तुम्ही पाहिलं असेल, मी आता क्लासमध्ये शिकवलं होतं की हे साईन कायच आहे. तर हे साईन पहा मित्रांनो, या साईनला म्हणतात इनफानाइट. किंवा इन्फिनिटी आपण काही म्हणू शकतो. इन्फानाइट म्हणजे याचा अर्थ सांगतो काय येतं. समजा मी तुम्हाला म्हटलं की एकचा टेबल म्हणा किंवा उजळणी म्हणा, तर तुम्ही सुरू करता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं करोडो अनंत खरब मिलियन ट्रिलियन, तुम्ही असं खरडो अब्ज करब जे तुम्ही, आता तुम्हाला माहित आहे का की किती नंबर आहे हा, नाही तुम्ही असं मोजू शकत नाही. म्हणजे कोणताही नंबर आपल्याला माहित नाही की कुठं थांबतो, नाही माहित. कोणाला माहित असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की सर मला एवढा नंबर माहिती, याच्या पुढे नंबरच नाही, असं कोणाला असेल, कोणाला डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की सर याच्यापेक्षा पण नंबर आहे बरं. तर माझ्या मते तुम्ही अंकांची गिनती जो आपले म्हणजे अंक थांबतच नाही, अंक कधी थांबत नाही. तर त्यासाठी आपल्याला अंक निश्चित दाखवण्यासाठी आपण हे साईन यूज करू शकतो, म्हणजे इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे अनंत, याला मराठीत अनंत म्हणतात. अनंत ज्याचा कधी अंत होत नाही तो अनंत, बरोबर आहे. अनंताने बरं, अनंत म्हणजे इन्फानाइट की त्याचा कधी अंतच होणार नाही. म्हणजे 1 2 3 तुम्ही असे करोडो म्हणत गेले तर त्याचा अंत होतो का, नाही, तर त्याला इन्फानाइट म्हणतात. पुढं इन्फानाइट झाल्यानंतर आता एक खूप महत्वाचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. ही एक संख्या पहा, ही संख्या आहे, या संख्याला एकच म्हणतात पाय, PI. मित्रांनो मी काही मुलांना सांगितलंच आहे पण तुम्हाला पण सांगतो, ही जी फक्त एक डॅश आहे, दोन पायासारखे एक दोन आकार आहे मित्रांनो, याला इंग्लिशमध्ये पाय म्हणतात, मॅथ मध्ये पण पाय म्हणतात. पण याची जी व्हॅल्यू असते अप्रॅक्स व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का असते का. पायची व्हॅल्यू दोन प्रकारे लिहिली जाते, एक 22 म्हणजे 22/7 किंवा 3.14 अशी लिहितात ना. काही मुलं असं लिहितात किंवा सांगतात 3.14159 म्हणजे इथपर्यंत अशी टिंब असते. तर मित्रांनो ही पायची व्हॅल्यू याच्यावर 400 प्लस म्हणजे 400 प्लस 5 म्हणजे 400च्या पुढं पेजचं एक पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो. म्हणजे पायची व्हॅल्यू कधीही थांबत नाही. पायची व्हॅल्यूसाठी तुम्हाला एक 400 एक सायंटिस्ट म्हणजे एक मॅथमॅटिशियन झालेले आहे, त्यांनी त्याच्यावर पूर्णची एक पायची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ती शोधून सांगितलंय. त्याच्यावर 400 पेजचं पुस्तक आहे. तर तुम्हाला ते पायची व्हॅल्यू माहिती असेल, करायची असेल तर ते पुस्तक वाचा, समजून घ्या. तर मित्रांनो आपण पायची अप्रॉक्स व्हॅल्यू म्हणतो आपण, म्हणजे अप्रॉक्स व्हॅल्यू कोणी 22.7 घेतं किंवा 3.14 म्हणजे 3.14 159 हे नाही घेतलं तरी पण ही व्हॅल्यू तुम्ही पकडून घ्या. तर ही व्हॅल्यू पायची व्हॅल्यू असते. तर कळलं मित्रांनो, याला म्हणतात पाय. त्याची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, तुम्ही ती लिहा, पाठविवरण करा.
पुढे पाहू. पाय झाल्यानंतर आता एक मस्त एक साईन आहे. आपण हे बघवलं, हे सिमिलर साईन आहे. हे झालं इक्वलचं साईन. आता याच्यात सिमिलर पण आणि इक्वल पण आहे. याच्यामध्ये आता हे जे साईन तयार होतं या साईनला म्हणतात इज कॉन्ग्रुएंट टू. तर मित्रांनो, सिमिलर आणि इक्वलची जी एकत्र साईन बनतात त्याला म्हणतात इज कॉन्ग्रुएंट टू. म्हणजे इज कॉन्ग्रुएंट टू सांगण्यासाठी समजा मराठीमध्ये याला म्हणतात समांतर. म्हणजे ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे हा त्रिकोण एबीसी नावाचा त्रिकोण हा पीक्यूआर नावाच्या त्रिकोणासोबत एकरूप आहे. एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे त्याची आकृती ती अशी तयार होते, पीक्यूआर एबीसी. ह्याचे दाखवण्यासाठी हे मित्रांनो हे साईन वापरतात की पीक्यूआर हा एबीसीची कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे एकरूप आहे. कळलं? समोर साईन. आता एक छोटं साईन आहे ते पाहू. एक असं असणारे, एक असा टिंब असतो आणि एक असा असतो. ही साईन तुमच्या थोडा माहीत असेल तर या साईनला काय म्हणतात माहिती का? देअरफॉर. देअरफॉर म्हणजे म्हणून. आपण म्हणतो समजा एखादं वाक्य लिहायचं. समजा तुम्ही एखादं इक्वेशन लिहत आलं आणि तुम्हाला समजा उत्तर सांगायचं की समजा हे आपण असं टिंब देतो, म्हणजे तुम्हाला उत्तर सांगायचं की म्हणून. म्हणजे एखादं वाक्य झालं आपण म्हणतो की म्हणून याचं उत्तर काय येणार आहे तर ते लिहितो की देअरफॉर. असं टिंब देतो, देअरफॉर इज अ आन्सर. म्हणजे तुम्हाला असं काही सांगायचं असतं आपण हा देअरफॉरचा साईन वापरतो. त्याला मराठीत म्हणतो देअरफॉर. म्हणजे म्हणून, की म्हणून याचं उत्तर हे येतं, म्हणून त्याचं उत्तर ते येतं. हे झालं देअरफॉर. किंवा याचंच आणखीन एक असं उलट आहे, तर मी इथं सांगतो मित्रांनो. याचं एक उलट साईन असतं. तिथं असतं असं 2 डॉट वरती असतात आणि एक छोटा खाली असतो. हे साईन असतं हेन्स. HENCE हेन्स. हे असतं हेन्स म्हणजे देअरफॉर आणि हे असतं हेन्स. तर पुढं आता एक साईन आलं रूट. ही जी व्हॅल्यू मित्रांनो, जी साईन आहे थोडं मोठं झालं, मी छोटं करतो. या साईनला म्हणतात स्क्वेअर रूट. याला रूटच म्हणतात मित्रांनो, पण मी तुम्हाला सांगतो मी स्क्वेअर रूट, स्क्वेअर, क्यूब याच्यामध्ये फरक सांगतो. जर 2च्या समोर असं तुम्हाला 2 दिलेला असेल तर याला म्हणतात स्क्वेअर रूट, आणि याच्या समोर 3 दिलेला असेल त्याला म्हणतात क्यूब रूट. कळलं मित्रांनो? स्क्वेअर रूट मध्ये. आणि याच्या पुढे काही दिलेलं नसेल, असं दिलेलं असेल त्याला म्हणतात रूट. कळलं? हा रूट आहे, हा स्क्वेअर रूट आहे, हा क्यूब रूट आहे. कळलं मित्रांनो? स्क्वेअर रूट कोणता, तर क्यूब रूट कोणता आणि रूट कोणता. खूप महत्वाची माहिती मित्रांनो, ही लिहून ठेवा बरं. तर पुढचा एक आपला आणखीन अँगल आहे, हे पहा. आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला हे 3 अँगल दिले वाटतं. आय थिंक आता मी दिला, तरी आपण लिहून घेऊ. याला म्हणतो राईट अँगल. राईट अँगल. आणखीन आता दुसरा एक साईन हे असं एक साईन असेल त्या साईनला म्हणतात, थांबा तुम्हाला सांगतो काय म्हणतात. बॉक्स करून घेऊ द्या. याला पण बॉक्स करतो. याला काय म्हणतात तिकडं, याला काय म्हणतात ते पहा. या संख्येला म्हणतात फॅक्टोरियल. फॅक्टोरियल. मित्रांनो हे साईन तुम्हाला कुठं पाहायला भेटतं तर
मित्र म्हणजे आपले पोरांनो, हे साईन तुम्हाला कुठं पाहायला मिळतं तर न्यूजपेपरमध्ये. सॉरी, NWS न्यूजपेपर. तिथं पाहायला भेटतं का रे? एक क्वेश्चन मार्क, एक असं साईन भेटतं किंवा फुल स्टॉप भेटतं. फुल स्टॉप म्हणजे ती ऑथेंटिक न्यूज आहे, की ही न्यूज पूर्णपणे व्हेरीफाईड आहे. ही न्यूज म्हणजे संभाव्यता आहे की असू शकतं नसू शकतं की आम्हाला माहित नाही, फक्त आम्हाला सूत्रांच्या हवाले कळलं. आणि हा जर असा साईन असेल तर म्हणजे काय असतं माहिती का, की हा प्रश्न विचारला असतो की तो मेला का. एक वाक्य देतात काय, तो मेला. जर प्रश्नार्थ असेल तर त्यांचा प्रश्न असतो, हे असेल तर त्यांना माहीत आहे किंवा नाही, आणि फुल स्टॉप म्हणजे तो मेला, कन्फर्म मेला, हे वाक्य असतं मित्रांनो. तर हे समजून घ्या फॅक्टोरियल काय काय येतं. पुढं आपलं फॅक्टरी झाल्यानंतर आता एक खूप महत्वाचा एक पॉइंट आहे, तो पहा. आपण असं एलिमेंट साईन काढत मित्रांनो. समजा मी तुम्हाला सांगतो, आपण हे असं साईन घेतलं होतं, इज नॉट एलिमेंट किंवा एलिमेंट, बरोबर आहे. आता तसं साईन आहे पण थोडं वेगळं आहे, याला नाव पण वेगळं आहे. याचे थोडं डॅश असे असते, त्याच्यानंतर ह्यो असं असतो. तर हे मित्रांनो एक नवीन साईन आलं आपल्याकडं, म्हणजे आपल्याकडे आपण शोधून नाही काढा बरं, ते ऑलरेडी होतं. तर या साईनला म्हणतात द सम ऑफ. आता सम म्हणजे बेरीज नाही मित्रांनो, ती द सम ऑफ म्हणजे 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जेव्हा डेरिव्हेटिव्ह शिकवतील तेव्हा तुम्हाला याचं साईन येणार आहे की द सम ऑफ काय येतं, तर याला म्हणतात द सम ऑफ. आतून एक साईन आहे ते बघा, त्याला एक मोठा ई असतो, छोटा ई. तर ही साईन पहा काय आहे, तर या साईनला म्हणतात न्यूमरिक कॉन्स्टंट. त्याला व्हॅल्यू असते 2.71828. ही असते न्यूमरिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ही छोटा ई म्हणजे न्यूमरिक कॉन्स्टंट. कळलं मित्रांनो? म्हणजे ABCD कधी कधी कुठं काम येईल ते सांगता येत नाही. ही असते न्यूमरिक व्हॅल्यू म्हणजे न्यूमरिक कॉन्स्टंट म्हणतात त्याला, याची ही व्हॅल्यू असते 2.71828. ओके, चला पुढं अजून पाहूया. अजून आपल्या 2-3 लाईन आपल्याकडे अजून आहे परत. तर समोर A आणि B, हिच्यावर AB, तिच्यावर एक डॅश असा ॲरो असतो. तर हे साईन कसं आहे ते पहा. असं असेल तर याला म्हणतात लाईन AB, म्हणजे AB ची लाईन असते. म्हणजे AB च्या वरती नाही बरं, AB ची लाईन म्हणजे असं A असेल, अशी लाईन असेल आणि ते B असेल, म्हणजे लाईन ऑफ AB. तर ते असं लिहितात शॉर्ट फॉर्म AB. पुढं आता तसंच A असेल B असेल पण तिच्यावर फक्त असा बार असतो, तर याला म्हणतात सेगमेंट AB. कळलं मित्रांनो? म्हणजे असा डॉट असेल, अशी रेष असते आणि असे डॉट असतो, म्हणजे A पासून B पर्यंत लाईन कंप्लीट पूर्ण होते, याला म्हणतात सेगमेंट म्हणजे रेषाखंड. आणि फक्त जर AB असेल, समजा असा दिलेला A आणि B दिलेला आहे, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात द लेंथ ऑफ, म्हणजे AB ची ही लेंथ असते. दुसरा, जर AB असेल आणि त्याच्यावर अशी डॅश असेल, फक्त असा ॲरो, तर मित्रांनो याला म्हणतात रे AB. रे AB म्हणजे इथून एका डॉटमधून एखादा असा प्रकाश निघाला आणि तो कंटिन्यू चालू आहे, त्याचा स्टॉप होईल नाही, त्याला रे म्हणतात. म्हणजे हा A पासून B पर्यंत जो निघतो तो रे, तर याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितात AB. तर मित्रांनो अजून थोडी कंद पाहूया आपलं असेल तर. हा, तर समोर घ्या.
असा एक गोल असेल आणि जिथे एक रेषा असेल, याला म्हणतात एम्प्टी सेट. तुम्ही बोर झाले असेल मित्रांनो, पण खूप महत्वाची साईन आहे ते समजून घ्या. हा एम्प्टी सेट आहे, म्हणजे एखादा समजा मी दिला a इज इक्वल टू असा सेट दिला आणि याच्यात काहीच नाही, काहीच दिलेलं नाही, याला म्हणतात एम्प्टी सेट. ओके, कळलं मित्रांनो एम्प्टी सेट कशी म्हणतात. आता पुढं असाच एक ॲरो दिला, असा या ॲरोला याला काय म्हणतात ते पहा. याला म्हणतात अप्रोच द लिमिट. याला म्हणतात अप्रोच द लिमिट. पुढं जर आता असा एक रेषा असेल आणि अशी रेषा असेल आणि त्याच्यावर असा ॲरो असेल, तर याला काय म्हणतात, तर याला म्हणतात इम्पल्स. ओके मित्रांनो, याला म्हणतात इम्पल्स. आता दुसरा, आपण आता हे तर तुम्ही पाहिलं गेला काय म्हणतात ट्रायंगल म्हणतात, तर याला काय म्हणतात पहा. याला अँगल म्हणलं, हे कळले, आपण माग घेतलं अँगल. तर हा काय आहे ते पहा, हा उलटा अँगल असतो, पण याला काय म्हणतात ते पहा. याला म्हणतात व्हेक्टर डिफरन्शियल. व्हेक्टर डिफरन्शियल याला म्हणतात इम्पल्स. आणखीन एक साईन आहे, तर ते साईनला काय म्हणतात, असा एक साईन असेल तुम्हाला एफ, मोठा एफ असतो, याला म्हणतात इंटिजर्स. इंटिग्रल किंवा इंटिजर्स म्हणतात. आणि एक तुम्हाला मी परत सांगतो, मी तुम्हाला असं दिलं होतं की 2 डॉट, याला काय म्हणतात, तर याला म्हणतात देअरफॉर. पण मी तुम्हाला हेन्स म्हणलं होतं ना, हेन्स, त्याला अजून ऑप्शन मध्ये लावून घेऊया, त्याला म्हणतात बिकॉज. म्हणजे कारण पण म्हणतात आणि याला म्हणून म्हणतात, म्हणून. आता फास्ट मित्रांनो थोडं छोटे काही जे महत्वाचे तेच घेणार आहे आपण. आणि समजा आता एक असा असेल, उलटाई असा ई तुम्हाला कुठे दिसला, तर त्याला म्हणतात एक्झिस्ट. EXIST एक्झिस्ट. जर पुढं आता तुम्हाला याला माहित होते एच म्हणतात, ए म्हणतात, परंतु जर उलटा ए दिसेल तर त्याला ए नाही म्हणत, याला या एला फॉर ऑल म्हणतात. फॉर ऑल, कळलं मित्रांनो, याला म्हणतात फॉर ऑल. आता समोर जर त्याचे 3 डॉट असेल, 1 2 3, समोर 3 डॉट असेल, याला काय म्हणतात, तर याला म्हणतात इलिप्स. सॉरी आपलं स्पेलिंग बरोबर आहे, ELLIPSIS म्हणजे इलिप्सिस. आपण इलिप्सिस पण म्हणू शकतो म्हणजे हाय म्हणतात त्याला. पुढं जर तुमच्याकडे असा छोटा सी दिसला, तर याला म्हणतात कॉम्प्लेक्स. किंवा जर तुम्हाला असा छोटा सी आणि त्याच्यावर 2 गोल दिसला, त्याला म्हणतात कॉपीराइट. याला कॉपीराइट म्हणतात. जर मोठा झेड असेल तर त्याला म्हणतात, इथे तो
इंटिजर सेट, याला म्हणतात इंटिजर सेट. जर n असेल मोठा कॅपिटल N त्याला म्हणतात नॅचरल नंबर, नॅचरल सेट, नॅचरल सेट. जर मोठा r असेल, मित्रांनो एबीसीडीचा हाय पर मॅथ मध्ये याला काय म्हणतात ते समजून घ्या बरं. r म्हणजे रिअल सेट. एवढे प्रकारे मित्रांनो साइनचे, आणि अजून त्याच्यात खूप सारे आहेत पण थोडे जे महत्वाचे तेच घेतोय, बाकी नाही. आता एक असं असेल, याला म्हणतात पर्सेंटेज. पर्सेंटेज. अजून काही आहे का? हा अजून आहे थोडं. याच्यामध्ये की असा वरती समजा एखादा नंबर आहे, समजा ए आणि जरा असा थोडा डॉट असेल डॉट, तर याला म्हणतात जो असतो याला म्हणतात फिट. फिट किंवा याला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणतात ती फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. जर समजा दोन डॉट असेल असं वरती, समजा इथं काहीतरी व्हॅल्यू आहे, समजा एक्स आणि इथे दोन डॉट दिलेले असे, समजा आपण मराठी वाक्य असतं त्यात दोन डॉट असतात ना, त्याला काय म्हणतात ते पहा. त्याला म्हणतात सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह किंवा त्याला इंचेस पण म्हणतात. पुढं जर समजा एका साईडनं जसा हे असेल तर याला काय म्हणतात, याला म्हणतात सेट. हा सेट कोणता असतो तर हा लेफ्ट साईडचा आहे, लेफ्ट साईड. थोडं मित्रांनो फास्ट घेतोय पण खूप टाइम झालेला आहे, ऑलरेडी एक तास झालेला आहे आणि आपला व्हिडिओ लांबच चालला, त्याच्यामुळे मी आता थोडं फास्ट घेतो. नंतर मी तुम्हाला कधीतरी सांगेन याचं काय येतं, म्हणजे याचा मिनिंग, याचा अर्थ सगळं सांगेल. तुम्ही फक्त याचं लिहून घ्या. हा पण सेटच आहे पण हा राईट साईडचा आहे. पुढं जर समजा असा दोन डॉट दिसले तर याला काय म्हणायचं, तर हा असतो रेशो. रेशो तर त्याला आणखीन काय म्हणतात, इज टू. जर चार डॉट असले तर चार डॉट असेल तर याला म्हणतात ॲज. आणि आपण इथं बघितलंच काय म्हणतात याला, तर तुम्हाला माहीतच आहे काय काय म्हणतात, सांगायची गरज नाही. तरी डिअर फोर आणि बिकॉज किंवा हिंस. अजून काही राहिलं का? डिग्री झालं, पर्सेंटेज झालं, सेट डेल्टा किंवा नॅचरल परपेंडिक्युलर ऑप. हा एक मित्रांनो हे स्टार लिहून घ्या फक्त. एक हे काय असतं तर असे असेल तर याला म्हणतात ऑपरेशन. नाही ऑपरेशन, हा ऑपरेशनच म्हणतात याला, दुसऱ्याने नाव दिलं ऑपरेशनच. तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही हा शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघून म्हणजे शेवटपर्यंत साईन लिहिली असेल तर तुमचे खूप खूप आभार मित्रांनो. तुम्ही 1 तास 8 मिनिटं थांबलात आणि तुमच्या हा मी सांगतो तुम्ही एवढे पण साईन लिहिले असेल तर तुमच्या सर्व कामी येणार आहे. मी लिहून देतो की तुम्हाला सर्व कुठे ना कुठे पाहायला मिळतील हे साईन. तर तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो. थँक यू मित्रांनो की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि माझ्या तर क्लासवाल्या मित्रांनी तर सर्व व्हिडिओ बघणं त्यांच्या गरजेचं आहे. त्यांनी हे पूर्ण काय करा मित्रांनो, एक कोरं पेज घ्या. तिथं असं एक पूर्ण पेज असेल तर तिथं काय करा, इथं लिहा सिम्बॉल आणि इथं लिहा नेम. तर इथं सिम्बॉल असं लिहा आणि त्याचं नेम लिहा मित्रांनो. लाल पेन, नवीन कलर पेन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही एका लाईनीत लिहा आणि एका ठिकाणी चिपका की तुम्हाला ते हमेशा साईन माहीत होईल. त्याच्यानंतर तुम्ही कधीच आरबळणार नाही की कशाला कोणत्या साईनला काय म्हणतात, त्यांचं यूज काय.
तर मित्रांनो, आता हा आपला पूर्ण मॅथवर झाला. आता आपला तसाच एक सायन्ससाठी कोणते आपलं सिम्बॉल आहेत त्यांचा सॉरी म्हणजे आणखीन फिजिक्समध्ये याचा कोणते साईन यूज होतो ते आपण बघणार आहोत, आणि केमिस्ट्रीमध्ये पण. तसं आपल्या 2-3 व्हिडिओ असणार आहे याच्या सिम्बॉलवर. तर मित्रांनो, इथे मी थांबतो. धन्यवाद. तुमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.